मंडळी, यंदा 2026च्या मकर संक्रांतीला म्हणजे उद्याच षष्ठीला एकादशीचा योग जुळून आलेला आहे। सुमारे 11 वर्षांनी असा योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे। 2026ची पहिली षष्ठीला एकादशी कधी, या षष्ठीला एकादशीचे व्रत पूजन कसे करावे, प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंचे पूजन, आराधना, उपासना, नामस्मरण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। पौष महिन्यातील वद्य पक्षात येणाऱ्या एकादशीला षष्ठीला एकादशी असे म्हणतात। एकादशी ही तिथी भगवान महाविष्णूंची लाडकी तिथी मानली जाते। अनेक उपासक निर्हेतुकपणे दर महिन्याला एकादशी व्रत करतात। प्रत्येक एकादशीचे नाव आणि त्याचे महत्त्व वेगवेगळे आहे। यंदा बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी षष्ठीला एकादशी आहे। पौष मासात थंडीचे विशेष प्राबल्य असते। त्या थंडीपासून आपले आरोग्य नीट राखले जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी या महिन्यात तिळाचा विशेष उपयोग विविध व्रतांमध्ये कसा केला जाईल याबाबत सांगितले आहे। त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ही षष्ठीला एकादशी। निसर्ग चक्राची आरोग्याशी योग्य सांगड घालणारे हे व्रत लाभदायक ठरते। या व्रताला तिलधी व्रत असेही म्हटले जाते। यानुसार षष्ठीला एकादशीला तीळ मिश्रित गौऱ्यांचे हवन करणे अपेक्षित असते। सकाळची नित्यकर्मे आटोपल्यानंतर व्रताचरण करणाऱ्यांनी एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा। श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी, श्री विष्णूंचे आवाहन करावे, पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा। यानंतर मुख्य अभिषेक करावा। षष्ठीला एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये। व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा। ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा। शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे। एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानादिक कार्य आटोपली की एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा। 15 जानेवारी 2026 रोजी षष्ठीला एकादशीचे पारण केले जाईल। पारणाचा शुभ मुहूर्त सकाळी 7:14 ते 9:22 पर्यंत असेल। ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे भक्तांचे त्रास क्षणात दूर करा। जे त्याचे ध्यान करतात त्यांना त्यांचे फळ मिळेल। त्यांचे मानसिक दुःख नाहीसे होईल। सुख आणि समृद्धी घरी येईल आणि शारीरिक वेदना दूर होतील। ओम जय।